नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. गुरुचरित्र ग्रंथ अनेकांना वाचावा वाटतो, अनेक जण वाचतात. त्याबद्दल मी वारंवार बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यांनी आतापर्यंत गुरुचरित्र वाचलेलं आहे त्यांच्या सुद्धा लक्षात येणार नाही अशी एक घटना गाणगापूरमध्ये घडली. ती जागा सुद्धा कुणाला माहीत नाही. तर त्या जागेचं नाव आहे ब्रह्मज्ञान. की नृसिंह सरस्वती महाराजांनी एका स्त्रीला जे ब्रह्मज्ञान सांगितलं, ते ब्रह्मज्ञान का सांगितलं, ती जागा कुठं आहे, त्या जागेवर जाऊन भक्तांनी काय करायला पाहिजे, हे मी गुरुवर्यांना जेव्हा बोलत होतो तर गुरुवर्य मला म्हणाले की आपण हे सगळं भाविक भक्तांना सांगू, की जेणेकरून त्या जागेवर गेल्यानंतर गाणगापूरमध्ये आलेल्या सर्वसामान्य भाविक भक्तांना गुरु दत्तात्रेयांचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर महाराज, असं काय घडलं गाणगापूरमध्ये, ती जागा कोणती, तो अध्याय कोणता, हे जर तुम्ही भक्तांना सांगितलं तर भक्तसुद्धा इथून पुढं ग्रंथ वाचताना काळजी घेतील आणि त्यातील आत्मज्ञान समजून घेतील. ते आत्मज्ञान कुणी कुणाला सांगितलं आणि त्या आत्मज्ञानाचं महत्त्व काय, एवढं आम्हा भक्तांना सांगावं अशी विनंती आहे. समस्त दत्तभक्तो, आपण गुरुचरित्राचं वाचन करता. गुरुचरित्रामध्ये अध्याय 30, 31 आणि 32 अनुक्रमे हे 3 अध्याय असे आहेत की जी भाविक स्त्री, आपला नवरा अत्यंत दुर्बल झाला, व्याधीग्रस्त झाला आणि अगदी मरणाच्या दारात येऊन ठेपला, तर त्यांच्या गावाला त्यांना असं सांगितलं की तुमचं काम अशा एका ठिकाणी होईल की गाणगापूर क्षेत्रामध्ये आपल्याला जावं लागल. त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती, परंतु पतीची स्थिती अतिशय दुर्बल झाली होती. तिची जी श्रद्धा दत्तगुरूंवर होती, तिने सांगितलं तुम्ही कुठं सांगाल तिथं मी जायला तयार आहे. आणि म्हणून ती मजल तर मजल करत गाणगापूर क्षेत्रात आली. त्यावेळेला त्या पतीच्या अंगामध्ये अगदी थोडी धाकधुकी होती आणि गाणगापूर क्षेत्रात आल्यानंतर तिचा पती पंचत्वास पावला, असा गुरुचरित्र अध्याय 30, 31, 32 मध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. पण तो ज्या वेळेला पंचत्वास पावला आणि त्याचं जे आपण ज्याला म्हणतो की एखादा मृतदेह जसं त्या ठिकाणी ठेवतात, त्यावेळेला ती सती जाण्यासाठी तयार झाली. ह्याचं कारण त्या काळी सर्व महिला आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची प्रथा होती. अर्थात का ते हा विषय वेगळा आहे, परंतु त्यावेळेला बऱ्याच अंशी सती जात असत स्त्रिया, आपणा सर्वांना ते माहिती आहे. तर तिने सती जाण्याची तयारी केली असता की बाबा माझा पती हा एकच प्राण होता, आता माझा प्राणेश्वर गेला, आता मी जगून काय करू, आता कोण माझ्या कुंकाचा वाली राहणार, अशी तिने तिथं रुदन केलं, तक्रार केली. आणि ही सगळी तक्रार तिने अप्रत्यक्षरित्या गाणगापूर क्षेत्रात आल्यानंतर दत्तगुरू महाराजांच्या या ठिकाणी रुदन करत केली. आणि अशा वेळी एक चमत्कार असा झाला की द्वितीय दत्तावतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या ठिकाणी एका साधूच्या वेशात आले. कारण परमेश्वर आहे, सर्व रूप धरू शकतो, सर्व ज्ञान सांगू शकतो, परंतु त्या स्त्रीला शहाणं करायचं होतं, ब्रह्मज्ञान सांगायचं होतं. आणि म्हणून एका साधूच्या वेशामध्ये त्या ठिकाणी महाराज त्या सतीपाशी आले आणि तिला 2 गोष्टी सांगू लागले. त्याच्यामधल्या मी फक्त पहिले महत्वाच्या 4 ओळी या ठिकाणी वाचतो की तिने अध्याय नंबर 30. अध्याय नंबर 30 ऐसे आठवणी अनेक परी, म्हणजे पतीचं आठवणी हे ते करून तिने खूप आठवणी अनेक परी, दुःख करी अपरंपारी, अतिशय दुःख करीत होती, छाती बडून घेत होती, सर्व करत होती. इतुके होता ते अवसरी, आला तेथे सिद्ध एक, सिद्ध म्हणजे साधूच्या वेशात तिथं गुरु महाराज आले. भस्मांकित जटाधारी, हे वर्णन त्यांचंच आहे, महाराजांचं वर्णन. भस्मांकित जटाधारी, रुद्राक्ष भूषणे अलंकारी, हे दत्तगुरूंचं वर्णन. त्रिशूळ धरला असे करी, येऊनी जवळी उभा ठेला. ती स्त्री तेवढी भाग्यवान होती,
नशिबान होती म्हणून तिच्या बाजूला येऊन गुरु महाराज थांबले. ही सत्य घटना आहे. संबोधित असे ते, संबोधित असे म्हणजे त्या स्त्रीला सांगायला लागले, मला का ओ प्रलय करीसी मुडी, जैसे लिहिले असे कपाळी, त्याच परी होत असे. पूर्वजन्मीचे तपफळ, लागले देहाची सकळ, वाया रडसी निर्बळ, शोक आता करू नको. 8 दिवस जरी तू रडसी, न येती प्राण प्रेतासी, जैसे लिहिले ललाटेसी, तया परी घडे जाण. हे थोडक्यात महाराजांनी ब्रह्मवचन त्या स्त्रीला सांगितलं. पुढे जे संपूर्ण वर्णन आहे हे प्रत्येक जण ज्या वेळेला वाचत वाचत पुढे जाईल 31-32 मध्ये सर्व महाराजांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मुद्दा एवढाच की प्रत्येक 8 दिवस जरी तू प्रेतापाशी रडलीस तरी प्राण येणार नाही, दुःख वाया करू नको. आणि मग पुढे तिने मागणं मागितलंय. मग त्यांनी महाराजांनी सांगितलंय हे जे महाराजांनी सांगितलेली जी ही सगळी वाणी आहे, ही वाणीच म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. बघतो लक्षात घ्या. गाणगापूर क्षेत्रात आपण आल्यानंतर संगमावर जातो, कल्लेश्वरला जातो, निर्गुण मठामध्ये जातो आणि आपण बऱ्याच ठिकाणी इकडं तिकडं जातो. त्या ठिकाणावरून आपण इकडे पुढं जातो मंदिरात जातो, परत येतो. परंतु ही जागा चिदानंद धर्मशाळेच्या बरोबर समोर महासती कट्टा म्हणून ही जागा आहे, ज्या ठिकाणी महाराजांनी या स्त्रीला ब्रह्मज्ञान सांगितलं. अतिशय महत्वाचं की पती असता कवण धर्म, पती नसता कवण धर्म, आणि स्त्रियांनी कैसे आचरण करावे, आपल्या पतीची कशी सेवा करावी, स्त्रियांनी कसे राहावे, हे सर्व महाराजांनी या 31-32 मध्ये सांगितलंय. याचं कारण तिच्यावर कृपा होणार होती. पुढे 32व्या अध्यायामध्ये तिच्यावर कृपा झाली. तिचा मृत पती महाराजांनी संगमावर गेल्यानंतर तीर्थ शिंपून त्या ठिकाणी उठवला आणि तिला असं वरदान दिलं की तू आयुष्यामध्ये काही काळजी करू नको. तुझे पूर्वजन्मीचे तपफळच एवढे मोठे आहे की ब्रह्मदेवाकडून आम्ही तुझ्यासाठी पुढील जन्मीची 30 वर्ष उसनी मागून घेतली. ऐका हे काय, हे प्रत्यक्ष दत्तगुरूंनी गुरुचरित्रात सांगितलेलं आहे की तिचा सर्व धर्म बघून, तिचा श्रद्धा भक्ती बघून ब्रह्मदेवाकडून 30 वर्ष तिच्या नवऱ्याचे आम्ही मागून घेतले आणि अष्टपुत्र सौभाग्यवती असा तिला आशीर्वाद दिला. ही साधी गोष्ट नाही. छोट्या छोट्या दुःखात आपण अडकून राहतो. मला सर्वांना एवढंच सांगायचंय, जे लोक गाणगापूर क्षेत्रात येतात अतिशय घाईघाईने येतात, परंतु चिदानंद धर्मशाळेसमोर हा सती कट्टा हे जाज्वल्य भक्तीचं स्थान आहे, जिथे महाराजांनी प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान सांगितलेली सिद्धभूमीतील सिद्ध जागा. आपण त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी जरूर आपण आनंदाने आपल्याला जो जप येईल तो जप करावा. आपली गाराणी त्या ठिकाणी थोडीफार दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करावी. तिथं साष्टांग दंडवत घालावा आणि गुरु महाराजांना करुणा वचनाने आपण त्या ठिकाणी काही सांगितल्यास निश्चितपणे आपल्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. सत्य घटना महासती कट्टा या ठिकाणी गाणगापूर क्षेत्रात सर्व भक्तांनी अवश्य त्या सती कट्ट्याचे दर्शन घ्यावे आणि आपल्यावर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.